आता आहे ना, खरं म्हटलं हे माझं यूट्यूब चॅनल आहे बरं का. हे यूट्यूब चॅनल कधी ग्रो होईल किंवा मॉनिटाईज होईल, म्हणजे आता मी यूट्यूब चॅनलशी पूर्ण माझी माहिती सांगणार आहे बरं का. माझं यूट्यूब चॅनल दाखवायचं आहे खरं म्हटलं मला. आता इथे तुम्ही बघू शकता सगळे, पण तरी मला स्पेशल दाखवायचं आहे फक्त. हां, आत्ता ही कम्प्लीट माझं यूट्यूब चॅनल एवढं. आता त्याच्यावर किती सबस्क्रायबर आहे, 374 सबस्क्रायबर्स आहे, 298 व्हिडिओज बरं का. शुभम बर्टे चॅनलचं नाव आहे. फॅक्ट व्हिडिओज म्हणा किंवा इमोशनल रिलेटेड कॉन्टेंट म्हणा तसं तयार करतो बरोबर. आपण सुरुवातीचा सरफेस बघू माझ्या चॅनलचा. सुरुवातीला काय होतं, मी ना क्लास 12ची इंग्लिशची महारिव्हिजन तयार करायची बरं का. मी क्लास 12चं इंग्लिश आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग म्हणजे एज्युकेशन पर्पज होता माझा आता. पण त्याच्यानंतर मी ट्राय केले सगळ्या टाईपचे व्हिडिओ तयार करायचे. माझ्या यूट्यूब चॅनलचं कसं करिअर फिनिश होणार आहे ते बी गोष्ट दाखवायला लागलो. एकदम असे लग्न करण्याची इतकी घाई का बरं, असे खूपशे प्रकारचे गोष्टी जेव्हा माझं वैयक्तिक मत मांडायचं मी. जॉब वर्सेस बिझनेस, की जॉब केला पाहिजे की बिझनेस केला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून कोणते व्हिडिओ बघू आपण. लॉ कॉलेजचा इंटरव्ह्यू, एका ठिकाणी लॉ कॉलेजचा इंटरव्ह्यू होता, तिथला पूर्ण माझा अनुभव. त्याच्यानंतर आपण हळूहळू पुढे जाऊ बरं का. आता लॉ कॉलेजचा इंटरव्ह्यू असं, त्याच्यानंतर हाऊ टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली, जॉब वर्सेस बिझनेस, तेच हा व्हिडिओ होता. त्याच्यानंतर अजून खूप सारे शॉर्ट्स अपलोड केले आत्तापर्यंत. आणि हे सगळ्यात माझे जुने व्हिडिओ बरं का. किती महिन्यांपूर्वीचे, 4 महिन्यांपूर्वीचं, हे बी 4 महिन्यांची पूर्वीची व्हिडिओ. आणि याच्यामध्ये लाईव्ह स्ट्रीम घेतली बरं का मी सगळं, म्हणजे PPT तयार करून त्याच्यावर शिकवायचं मी. 7th 8th CBSE सिलेबस शिकवायचं मी. त्याच्यानंतर खूप सारे ॲडव्हर्टिजमेंट पण तयार करायची, कॅनवावरही तयार केलेली. त्याच्यानंतर बघू पुढे आलं, तुझ्याकडील तंबाखूची पुडी आहे का, असा व्हिडिओ होता म्हणजे माझा. याच्यावर एका माणसाने मला विचारलं होतं बरं त्यावेळेसची गोष्ट, त्याचा पण व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याच्यानंतर मला एक गोष्ट अजून काय, मला जगावर राज्य करायचं आहे असा एक व्हिडिओ तयार केला. 172 व्ह्यूज गेले होते. ह्या पण व्हिडिओ चांगले व्ह्यूज गेले. माझा खरा चेहरा, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ वर, चीप वर्सेस एक्सपेन्सिव्ह, असे खूपशा टाईपचे व्हिडिओज तयार करतो बरं का. आणि आत्तापर्यंत एक गोष्ट बघितली ना, की माझे एकूण आपण खाली जा बरं का. आता खाली जाऊ आपण, व्हिडिओज मी जाऊ आता. मेन चॅनल बघू आता आपण. मेन किती व्हिडिओ दिले असे माझ्या. ट्रिमर, उलटी, माझ्या पुण्याचा खर्च, स्पर्धा परीक्षा खर्च, स्कॅम आहे का, शार्क टँक, नास्तिक, क्रिकेटचं वेड, नोकरी मिळून अवघड, ओव्हर थिंकिंग, असे खूपशे व्हिडिओज तयार केले बरं का मी. खूप प्रत्येक विषय माझं मत मांडले, कसं काय चाललंय, कसं सगळ्या गोष्टी मांडल्या मी याच्यामध्ये खरं म्हटलं. माझ्या आयुष्यातले जे माझे फेवरेट टीचर्स त्यांच्याविषयी, आमची कास्ट आहे, आमची जातीच्या विषयी, भव्य रोजगार मिळावा त्या गोष्टीविषयी. त्याच्यानंतर आज जी माझं स्वप्न होतं त्याच्याविषयी पण व्हिडिओ तयार केला होता. मला एकदा धमकी मिळाली त्याचा पण व्हिडिओ तयार केला होता. आणि मी तो बदला कोणाचा घेणार त्याच्यावर पण व्हिडिओ तयार केला आहे. खूपसे व्हिडिओ बरं का. आता पुढे जाऊ मग पुढे बाकी 21 केसचं पांढरे. त्याच्यानंतर माझ्याविषयी कोण आहे शुभम बर्टे, राजकारण, मी हार नाही मानणार, माझा अपमान, तरुण वयात मरण, किती खूपशा गोष्टी तयार केल्या बरं का. मी चोरी पण केली, त्याचा पण व्हिडिओ तयार केला बरं का मी. आता माझ्या अजून 2दा पगार, शाळेतून क्रिएटर तयार होणार, खूपशा तयार केल्या गोष्टी तयार केल्या. प्रत्येक विषयावर माझं मत मांडणं म्हणा या गोष्टी मला आवडतं खरं म्हटलं तर. 200 सबस्क्रायबरचा पुढे जाईल तेव्हाच हा व्हिडिओ तयार केला. रात्री 12 तयार करत होता मी, 12 का 1 वाजता व्हिडिओ तयार करत मी. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी अजून माय न्यू स्टार्टअप म्हणा, नो आराम ओनली काम, खूपशा गोष्टी व्हिडिओ आहे. फेथ वर्सेस रियालिटी, देव वर्सेस आपलं दानव यांच्याविषयी व्हिडिओ तयार झालं. ॲनिमेशन, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ होता. आता आपण जाऊ यूट्यूब स्टुडिओमध्ये. स्टुडिओ बघू आता. यूट्यूब स्टुडिओमध्ये काय इन्फॉर्मेशन माझ्या होत्या. आता हा डॅशबोर्ड आहे खरं म्हटलं माझ्या यूट्यूबचा. 374 सबस्क्रायबर आहे. आता हा रिसेंट व्हिडिओ यूट्यूबचा फिनिश म्हणजे 6 व्ह्यूज गेले आत्तापर्यंत. आता काल अपलोड केलं असं मी आय थिंक सो बरोबर. बरोबर काल अपलोड केलं. कॉन्टेंट मी जाऊ आता. कॉन्टेंटमध्ये दिसणार खरं म्हटलं रिसेंट व्हिडिओज माझे सगळे. आणि काही असे 2 व्हिडिओ आता हे. माय संडे म्हणजे मी संडे मी कसा स्पेंड करतो, संडे मी कसा घालतो त्याच्याविषयी मी शेड्यूल केला व्हिडिओ 28 जुलैला. आणि माय बेस्ट बिझनेस आयडियाज या 29 जुलैला हा व्हिडिओ शेड्यूल केला मी खरं म्हटलं तर. बरोबर शेड्यूल केलेला आहे.
आता हळूहळू पॉडकास्ट पण टाकणार मी, प्लेलिस्ट पण तयार करणार, खूप सारे पोस्ट पण टाकले आहे. एक पोस्ट बघू आपण आता. ही पोस्ट काय बघू आपण. काय पोस्ट आहे, नाऊ आय एम इन वॉर मोड फेल्युअर वर्सेस शुभम बार्टी. बरोबर, म्हणजे एक दिवशी मेसेज टाकलं पोस्ट की तर मी वॉर मोड मी जाणार आहे, म्हणजे खूप सारी मदत करणार आहे असं. मला किती दिवसापासून माझ्या यूट्यूब चॅनलची ही टूर दाखवायची तू प्रत्येकाला बरं का. यूट्यूब चॅनल माझं आतून कसं दिसतं वगैरे, किती व्ह्यूज पडतात वगैरे. आणि व्ह्यूज करणं म्हणजे एवढी खास नाही बरं का आता, बट स्टील मी ट्राय करतो, खूपशा गोष्टी करतोय. आणि त्याच्यानंतर यूट्यूबवरून जायचं माझं. थांबा, स्टुडिओवर जायचं तुम्हाला म्हटलं तर. स्टुडिओवर आलो तुम्ही. आपण ॲनालिटिक्समध्ये होता, ॲनालिटिक्समध्ये काय बघू आता. आत्तापर्यंत 16 तासांचा वॉच टाईम मी 1006 यूज केले. 48 सबस्क्रायबर वाढले माझ्या मागच्या थोड्या एक दिवसामध्ये. आणि सी लाईक काउंटर काही लगेच काही वाढणार नाही. आता परत आपण इथं जाऊ, आता चॅनलवर जाऊ, युअर चॅनलवर जाऊ आता. 298 व्हिडिओज खरं म्हटलं आता. व्हिडिओज आहे, शॉर्ट्स आहे, लाईव्ह पण घेतले, खूप सारे लाईव्ह पण घेतले, लाईव्ह सेशन पण घेतले, खूप सारे घेतले, लाईव्ह सेशन घेतले मी आतापर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट, आणि हां कधी कधी मला वाटलं ना विजय थालापतीची मूवी बघायची. कोणती, मास्टर. कॅनवा माझं वन ऑफ द बेस्ट एडिटिंग ॲप आहे खरं म्हटलं ते कॅनवा, ज्याच्यावर मी डेल तयार करतो, थंबनेल तयार करतो, हे ते. आणि आता माझा एक नवीन व्हिडिओ पण यार खरं म्हटलं तर. तो कशावर माहिती आहे का, तो कशावर आहे दाखवतो बरं मी. हे माझं नेक्स्ट व्हिडिओचं थंबनेल बरं, हे टायटल आणि थंबनेल सगळं आहे. फाइंड युअर ट्रू लव्ह. आता या व्हिडिओवर मी काय बोलावं, मी स्क्रिप्ट पूर्ण पण तयार माझी, म्हणजे जी माझी लव्ह स्टोरी होती त्याविषयी मी सांगणार खरं म्हटलं तर. लव्ह स्टोरी नव्हती खरं म्हटलं, ती डिस्ट्रॅक्शन होतं ते सांगणार आहे. तर त्याच्यातून काहीतरी मोठे विषय म्हणून मी सांगणार आहे खरं म्हटलं तर. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट म्हणजे पुढे जाऊ आता. हे माझं पूर्ण यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला दाखवलं आत्तापर्यंत बरोबर. एक कॅनवा आहे, जे कॅनवावर मी प्रॅक्टिस करतो म्हणा, की थंबनेल तयार म्हणा, खूप साऱ्या गोष्टी तयार करतो बरं का मी. आणि राहिल्याविषयी टेक्स्ट म्हणा, एलिमेंट्स म्हणा, टेम्पलेट्स म्हणा, खूप साऱ्या गोष्टी कॅनवर यूज करता येतात खरं म्हटलं. कॅनवचं प्रो व्हर्जन बी होतं आधी माझ्याकडे. आता नेक्स्ट मी जेव्हा थोडचे नेक्स्ट मंथमध्ये मी कॅनवचं प्रो व्हर्जन परत एकदा घेणार आहे. त्याच्याने कॅनवा मला परत एन्जॉय करता येणार. कॅनवर नवीन थंबनेल्स म्हणा, शॉर्ट्स म्हणा, हे ते खूप साऱ्या गोष्टी करता येणार. म्हणजे आता इथे माझ्या खूपशा गोष्टी होत्या बरं, दाखवतो मी. आता इथं काय ठेवलं आहे माझं, हा माझा माईक आहे बरं का. माईक तोच यूज करतो, त्याच्याने शूट बी करतो खरं म्हटलं मी. आता खूप सारे माऊस आहे, त्याच्यानंतर माझे हे नोट्स म्हणा, माझी पुस्तकं वया म्हणा, माझा कंगवा म्हणा प्रिय. त्याच्यानंतर अजून इथे काही पुस्तकं ठेवली इंग्लिशचे माझे. बरोबर, इंग्लिशचे काही पुस्तकं ठेवली माझ्यामध्ये. माझे हेडफोन्स ठेवले खरं म्हटलं तर. बस आता काय, आता एकच इच्छा आहे फक्त की लवकरात लवकर माझं यूट्यूब चॅनल अजून मोठं होऊन जावं. आणि त्याच्यानंतर एकदा का माझं यूट्यूब चॅनल चांगलं मॉनिटाईज झालं तर मला खूप आनंद आहे खरं म्हटलं तर, की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मी नवीन गोष्ट करू शकलो. आजची व्हिडिओ मी काही चेहरा दाखवणार नाही बरं का. माझं एवढंच म्हणणं की आज यूट्यूबवर मी आतापर्यंत किती मेहनत केली. तर आपण इंस्टाग्राम पेज पण बघू, माझं इंस्टाग्राम पेज पण बघू आता. इंस्टाग्राम पेजला दुसरी ईमेल आय डी माझी खरं म्हटलं तर तिच्यावर जाऊ आपण. इंस्टाग्राम पेज, हां दुसऱ्या अकाउंटवर आहे माझ्या. इंस्टाग्राम, इंस्टाग्रामचे पेज माझं बघू आपण काय. इंस्टाग्रामवर आत्तापर्यंत किती पोस्ट आहे माझ्या, 101 पोस्ट आहे, 138 फॉलोअर्स आहे, 93 फॉलोइंग आहे. इंग्लिश टीचर, क्रिएटर, एज्युकेशन, मोटिवेशन आणि DM फॉर प्रमोशन. इथं पण माझी यूट्यूबची लिंक टाकली खरं म्हटलं मी. खूप साऱ्या गोष्टी आहेत इथं, खूप सारे रील्स आहे, हे ते त्याची लॉंग व्हिडिओज आहे ना, ते मी छोटे छोटे रील्स करून टाकत राहतो मी खरं म्हटलं यूट्यूबवर. माझ्या आयुष्यातली पूर्ण स्टोरी आत्तापर्यंत, ज्या मी कोणाला माझ्या आयुष्यातल्या गोष्टी समजून घ्यायची असं एकच गोष्ट करायची होतं, काय माहिती का, यूट्यूबवर जायचं, माझं यूट्यूबला नाव सर्च करायचं शुभम बार्टी. माझ्याविषयी पूर्ण माहिती मिळून जाईल खरं म्हटलं तर. मी काय जॉब करत होतो, माझा स्वभाव कसा होता, माझं नेचर कसं होतं, मी गोष्ट शिकवतो नव्हतो, प्रत्येक गोष्ट. आता ही माझं इंस्टाग्राम पेज खरं म्हटलं तर. खूप सारे, तर 101 पोस्ट आहे आत्तापर्यंत.
101 पोस्ट आहे, 138 फॉलोअर्स आहे, 93 फॉलोइंग आहे. माझा इंस्टाग्रामचा प्रोफाईल आहे. ही माझे हायलाईट्स सगळे, म्हणजे माझ्या आयुष्यात सगळ्यात चांगल्या गोष्टी सगळे लावून ठेवले म्हणजे. नेक्स्ट बोलू आपण. आता आता खरं म्हटलं मी पिक्चर पाहतो. कसं वाटतंय? हेडफोन लावलाय कदाचित ऐकू येणार नाही बरं का. हेडफोन लावलाय म्हणून ऐकू येणार नाही. हेडफोन म्हणजे माईक लावला, सॉरी माईक मी याला मोबाईलला कनेक्ट केला म्हणून ऐकू येणार नाही. बट डेली यूट्यूबवर ना यार, म्हणजे असं गाणे ऐकणं, गाणे ऐकणं मला खूप आवडतं बरं का. गाणी सगळ्यात पहिले जास्त माझ्या फीडमध्ये दिसते खरं म्हटलं. गाणे म्हणा, पिक्चरचे सीन्स म्हणा, मूवीज म्हणा, खूप साऱ्या आवडतं मला गोष्टी बघायला. कॉन्टेंटची म्हणजे ना यूट्यूबवर यार खूप आहे, कॉन्टेंट खूप आहे यार, कॉन्टेंटची काहीच नाही. आणि जेव्हा अशी मिलियन्समध्ये व्ह्यूज पाहतो व्हिडिओ लोकांचे, तेव्हा मला वाटतं माझी बी अशी व्हिडिओज तयार ज्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज येतील, लवकरात लवकर मी टायर मी घेऊ शकेन वगैरे वगैरे खूपशा गोष्टी. आता आजपासून एक गोष्ट करणार काय, एडिटिंगचे न्यू ॲप्स म्हणा, त्यांची प्रत्येकाची यूट्यूब. आता उद्या मायक्रोसॉफ्ट क्लिप चॅम्प म्हणा, त्याच्यानंतर खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी ज्या मी ट्राय करतो. आणि जर याच्यामध्ये आलं ना आता अजून कशामध्ये, जर मी लॅपटॉपचं हे केलं, इथं ना एक नावाचं ॲप्लिकेशन माझं मायक्रोसॉफ्ट क्लिप चॅम्प नावाचं, ज्याच्यावर मी एडिटिंग करतो बघा. याच्यावर काय करतो, एडिटिंग करतो. आता सध्या तरी बंद केली, एवढं करत नाही मी. हां आता नाही, याला वेळच जाईल यार, नंतर जाऊ दे. हे इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामवर बघू आपण. हे पुस्तक होतं जे मी लिहिलं होतं माझ्या हातानं बरं का. 10वीसाठी 10th मी तयार केलं हे पुस्तक, IMP क्वेश्चनसाठी. त्याच्यानंतर हे ग्राफिक टॅबलेट घेतलं तेव्हाची गोष्ट. ग्राफिक टॅबलेट घेतलं शिकवण्यासाठी यूट्यूबवर मी. त्याच्यानंतर ही पुढची गोष्ट. त्याच्यानंतर हे हायलाईट आहे, ही माझ्या फॅमिलीचा फोटो एक, ही माझी लहान बाईचा फोटो आणि इथं माहिती समजलं. एंड ऑफ द स्टोरी. यूट्यूब मोठं झालं पाहिजे, यूट्यूब ठीक आहे. आता ही होती पूर्ण माझी यूट्यूब आणि इंस्टाग्राम विषयीची माहिती बरं का. पण सगळ्यांना एकच प्रश्न यार, हे लोक यूट्यूबचे व्हिडिओ पाहतात, इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहतात, ते फॉलो करायचं यार. थोडंसं एक सबस्क्रायबर वाढलं मला अजून आनंद, माझा यूट्यूबचा वॉच टाईम वाढत जाईल माझा. ठीक आहे, धन्यवाद.